मी असं ऐकलं होतं त्या खामगाव जिल्हा बनणार होता का? बनवला का? नाही बनवला ना? काय झालं? काय रेल्वे आली का? दिगावचे काय झालं? काय नाही. मुख्यमंत्री आले गेले आले. राज्यात लवकरच 37वा जिल्हा तयार होणार का? होय, कारण राज्य सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे आता बुलढाणा जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा जोर धरत आहे आणि खामगाव हे नवीन जिल्हा मुख्यालय होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार खामगाव येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे प्रशासन अधिक जलद, कार्यक्षम आणि लोकाभिमुख होणार असल्याचे सांगितले जात आहे. फक्त इतकंच नाही, मेहकर, सिंदखेड राजा आणि खामगाव तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा देत डोणगाव, साखरखेरडा आणि लाखनवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालये सुरू होणार आहेत. मी या मताचा आहे की जिल्हा करण्यापूर्वी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे. आज खामगावसाठी आम्ही त्याच्या मागे लागलो आहे. आज खामगावमध्ये आपण पाहिलं असेल आरटीओ कार्यालय आपण पूर्ण केलं. MS56 ही ओळख आपल्याला आली. आज एक्साईज ऑफिस तिथे येते. ट्रेझरीचं काम आपण पूर्ण केलं आहे. SP ऑफिसचा आपण प्रस्ताव पूर्ण तिथे नेऊन ठेवलाय. जिल्हा सामान्य रुग्णालय 300 बेडेड केलाय, ज्याच्या अर्थाने त्या सामान्य रुग्णालयाच्या दर्जाचं बनते आहे. त्यामुळे अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पहिले आपण पूर्ण केल्या पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी जिल्हा निर्मितीचा विचार सरकार करेल त्यात सर्वात नंबर 1 वर खामगाव जिल्हा राहील.